मित्रांनो, पोलिसांचा फोन आला, लगेच घाबरगुंडी उडते। मित्रांनो, आता घाबरण्याचं काही कारण नाही। जर तुमच्या विरुद्ध कुणी FIR खोटी केली आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं असेल तर तुम्ही चौकशीला सरळ सामोरे जा। कारण 14 जानेवारी 2026 रोजी एक उच्च न्यायालयाचा अत्यंत चांगला निर्णय आलेला आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर FIR खोटी आहे असे आढळून आले तर पोलिसांनी ताबडतोब BNS कलम 212 आणि 217 प्रमाणे त्या फिर्यादीवर तक्रार पोलिसांनी दाखल करावी अशा प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं आहे। आणि जर पोलिसांना ही तक्रार खोटी असल्याची माहिती असून सुद्धा त्यांनी जर त्या फिर्यादीवर कारवाई केली नाही तर अशा पोलिसांवर देखील 199 कलम BNSच्या आहे, त्यामध्ये 199B मध्ये असं सांगितलेलं आहे की अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही न केल्याबद्दल कारवाई होऊ शकते। म्हणजे अशा प्रकारचं प्रोटेक्शन खोट्या फिर्यादीपासून आपल्याला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे खोट्या फिर्यादींना घाबरून जाण्याचं काही कारण नाही। तुम्ही जर पाहिलं तर भारतामध्ये शिक्षेचं प्रमाण 5% सुद्धा नाही। याचाच अर्थ असा आहे की जरी गुन्हे सिद्ध झाले नाहीत तरी सुद्धा जवळपास 75%च्या वर केसेसमध्ये खोटे FIR असल्याचे निदर्शनाला आलेले आहेत आणि त्याचीच गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतलेली असल्याचे आपल्याला दिसून येते। म्हणून मित्रांनो, याच्या पुढचा काळ आरोपींवर केसेस होण्याऐवजी खोट्या फिर्यादी करणाऱ्या आणि बेकायदेशीर वापर या मिसयूज करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध होणार आहे असं मला वाटतं। BNSच्या कलम 212 आणि 217 तसेच 199B चा अभ्यास नवीन वकिली सुरू केलेल्या वकिलांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। चला, आता आपण फिर्यादीच्या वर अशा खोट्या फिर्यादी दाखल करणाऱ्या आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पिनल कोड म्हणजेच आत्ताचं BNS या कायद्याचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या खोट्या केसेसमध्ये जर तुम्हाला अडकवलं असेल तर त्याच्या विरुद्ध याचा वापर करा आणि लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळवून द्यावा। आणि याचं महत्त्व सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला। नमस्कार।